मुंबईतल्या घरकाम करणाऱ्या महिलांकरता योजनेचा प्रस्ताव आहे। लाडकी बहीणच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य योजनेचा प्रस्ताव आहे। मुंबई महापालिकेची महिलांकरता स्वाभिमान निधी योजना असेल। मासिक आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्याचा सरकारकडे प्रस्ताव ठेवण्यात आलाय। त्यानुसार दरमहा 1500 ते 2000 रुपये आर्थिक मदत देण्याचा हा प्रस्ताव आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून। स्नेहा, लाडकी बहीण नंतर आता या ठिकाणी मनपाकडून एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे। स्वाभिमान निधी योजना असा हा प्रस्ताव आहे। पण या निधीमुळे जसा लाडकी बहीण योजनेचा निधी दिल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार पडत होता, तसा मनपाच्या तिजोरीवर सुद्धा भार पडण्याची शक्यता आहे। स्नेहा, अगदी आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड गाजली होती। त्यानंतर आता स्वाभिमान निधी योजना चा प्रस्ताव जो आहे महानगरपालिकेकडे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर होईल अशी प्रतीक्षा जी आहे ती करण्यात येते। या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर 1500 ते 2000 रुपये नक्कीच देण्यात येणारा असा प्रस्ताव आहे। पण एकंदरीत आपण पाहतोय लाडकी बहिणीच्या अनुषंगाने देखील या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर बऱ्याच महिलांना पैसे देखील देण्यात येत नाहीये, तसंच त्यांचे केवायसी बऱ्याचदा करण्यात येत आहे आणि या सर्व गोष्टी सरकारच्या तिजोरीवरती भार पडताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर आता महानगरपालिकेकडून देखील अशीच एक महिलांसाठी योजना चालू करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रश्न हाच समोर आहे की महानगरपालिकेवरती देखील या योजनेचा भार पडणार का? अगदी स्नेहा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।